इंदापूर विधानसभेतून एक मोठी घडामोड झाली आहे. हर्षवर्धन पाटील जे भाजपमध्ये होते माजी आमदार, त्यांनी अखेरकार तुतारी हातात घेतली आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे हे महायुतीकडनं आपल्याला लढताना दिसतील. अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये सरळ लढत होईल. महाविकास आघाडीकडनं याआधी 2 उमेदवार इच्छुक होते, आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने, पण दोन्ही उमेदवारांची ताकद हर्षवर्धन पाटील यांच्या ताकदीपेक्षा कमी असल्यामुळे शरद पवार यांनी अखेरकार हर्षवर्धन पाटील यांना गळ घातला. इंदापूरमध्ये आता भावी आमदार हे हर्षवर्धन पाटील होण्याची दाट शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांना मारणारा एक मोठा वर्ग इंदापूरमध्ये असं बोललं जातं की 60,000 मतदान त्यांचं हक्काचं या तालुक्यामध्ये आहे. प्लस शरद पवार यांची ताकद त्यांना भेटेल, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे पवार गटाचे माने जगदाळे हे नाराज झाले आहेत. त्यांचा नाराजीचा फायदा जर दत्ता मामा भरणे घेऊ शकले तर तेही अजून विजय होऊ शकतात असं बोललं जात आहे.